नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्यावर आपले येणाऱ्या वीकमध्ये फोकस असायला पाहिजे. तर मित्रांनो, उद्या आपला फोकस बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरवर असायला पाहिजे. कारण मित्रांनो, शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी तसेच शनिवारी आणि रविवारी खूप साऱ्या बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरच्या कंपन्यांनी आपले क्वार्टरली अपडेट डिस्क्लोज केले आहे, ज्याचा रिॲक्शन आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, खूप साऱ्या कंपन्या आपल्या क्वार्टरली अपडेट डिस्क्लोज करत आहे, त्यावर देखील आपले फोकस असायला पाहिजे. आणि मित्रांनो, यात जर आपण काही जबरदस्त कंपन्या बघितल्या तर जेव्हा सुटी होती म्हणजे काल बजाज फायनान्स लिमिटेड तसेच बँक ऑफ बडोदा यासारख्या काही कंपन्यांनी आपले क्वार्टरली अपडेट डिस्क्लोज केले आहे. तर यावर आपल्या क्वार्टरली अपडेटवर आपले फोकस असायला पाहिजे. नेक्स्ट अपडेट आहे मित्रांनो, युनायटेड स्टेट्स अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा. आणि मित्रांनो, अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा डिसेंबर 2025 या महिन्याचा डेटा आपल्याला 9 जानेवारी 2026ला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की तो येईल 4.5% आणि ॲक्च्युअलमध्ये किती येईल हे तर आपल्याला 9 जानेवारी 2026लाच पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा बघितला अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंटचा, तर सप्टेंबर 2025 या महिन्याचा अनएम्प्लॉयमेंटचा डेटा 20 नोव्हेंबर 2025ला आला होता. इथे अपेक्षा होती 4.3% येईल, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला होता 4.4%. तसेच अमेरिकेचा नोव्हेंबर 2025 या महिन्याचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा 16 डिसेंबर 2025ला आला होता. अपेक्षा होती 4.5% येईल, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला होता 4.6%. म्हणजे मागल्या दोन डेटावरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की अपेक्षापेक्षा डेटा जास्त येत आहे. आणि जो आता डेटा येणार आहे 9 जानेवारी 2026ला, तो सुद्धा अपेक्षापेक्षा जास्त येईल की कमी येईल की सेम राहणार हे बघणे इंटरेस्टिंग राहील 9 जानेवारी 2026ला. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर US म्हणजे अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडे देखील आपले लक्ष असायला पाहिजे, कारण हा सुद्धा शेअर मार्केटला इम्पॅक्ट करू शकतो. आणि मित्रांनो, जर आपण अपकमिंग IPO बघितला तर कोल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी भारत कोकिंग कोलचा IPO आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हा IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होईल 9 जानेवारी 2026 म्हणजे येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये. आणि मित्रांनो, या कंपनीचा म्हणजे भारत कोकिंग कोल या कंपनीचा जो IPO राहणार आहे तो फुल्ली OFS म्हणजे ऑफर फॉर सेल राहणार आहे. यामध्ये एकही फ्रेश शेअर इश्यू होणार नाही. आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPO मध्ये कोल इंडिया लिमिटेड 47.47 कोटी इक्विटी शेअर OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू सेल करणार आहे भारत कोकिंग कोल याच्या IPO मध्ये. म्हणून यावर देखील आपलं फोकस असायला पाहिजे. आणि जर मित्रांनो आपण FIs आणि DIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा डेटा बघितला तर डिसेंबर 2025 जेव्हा हा महिना एंड झाला तेव्हा एक नवीन वर्ष कॅलेंडर इयर 2025 एंड झाला आहे. त्याचसोबत फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3 देखील एंड झाला आहे. आणि फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये 3 महिने येतात: ऑक्टोबर 2025, नोव्हेंबर 2025 आणि डिसेंबर 2025. आणि जर डेटा बघितला तर FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी ऑक्टोबर 25 मध्ये 2,346 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. नोव्हेंबर 25 मध्ये 17,500 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. आणि डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये देखील नेट सेलिंग केली आहे 34,000
349 कोटी रुपयाची, म्हणजे एफआयजने क्वार्टर 3 मध्ये एकही महिन्यामध्ये नेट खरेदी केलेली नाही, फक्त नेट सेलिंग केली आहे. तसेच जर आपण दुसरीकडे बघितले आपल्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3चा डेटा, तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी ऑक्टोबर 25 मध्ये 52,794 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये 77,083 कोटी रुपयाची खरेदी केली आहे आणि डिसेंबर 25 मध्ये 79,619 कोटी रुपयाची नेट खरेदी केली आहे. आणि आपल्या DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने एकीकडे फक्त खरेदी केली आहे पूर्ण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये. आणि मित्रांनो, जेव्हापासून नवीन कॅलेंडर इयर 2026 सुरू झाला आहे, त्याचा जर आपण FIs आणि DIsचा डेटा बघितला तर आपण इथे बघू शकतो 1 जानेवारी 2026ला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने 3,268 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. तसेच 2 जानेवारी 2026ला 290 कोटी रुपयाची नेट खरेदी केली आहे. दुसरीकडे DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी लगातार खरेदी करत आहे. 1 जानेवारी 2026ला 1,525 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. तसेच 2 जानेवारी 2026ला 677 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या म्हणजे अपकमिंग वीकमध्ये आपले फोकस कोणकोणत्या इम्पॉर्टंट अपडेटवर असायला पाहिजे ते बघितले. आणि मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.